नमस्कार, मी मनुश्री पाटील। आपण बघतोय मराठा समाजाला आरक्षण तर मिळाले। या आरक्षणासाठी मोठा लढा खरं तर मराठा समाजाला द्यावा लागला होता आणि अखेर आपण बघतोय की नोकरींमध्ये त्याचबरोबर एकीकडे शैक्षणिक क्षेत्रात मराठा समाजाला हे आरक्षण मिळालं। पण याचा जर लाभ घ्यायचा असेल तर आपल्याला लागतं प्रमाणपत्र। आपल्या जातीचं प्रमाणपत्र खूप महत्त्वाचं असतं आणि या मराठा समाजाला जातीचं प्रमाणपत्र काढताना आता जी कसरत करावी लागते त्याबद्दल पाहून आश्चर्य व्यक्त केलं जातं आणि अतिशय संताप सुद्धा निर्माण होतोय, कारण एकीकडे दलाल या ठिकाणी निर्माण झालेले आहेत। याबद्दल आपण बघणारच आहोत खास जात प्रमाणपत्राचा गोरखधंदा आपल्या विशेष कार्यक्रमात। आरक्षण मिळवण्यासाठी मराठा समाजाला मोठा संघर्ष करावा लागला। मात्र आरक्षण मिळाल्यानंतर जातीचं प्रमाणपत्र मिळवण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ मराठा समाजावर आली आहे। कारण एससीबीसी जातीचं प्रमाणपत्र देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयात आणि सेतू केंद्रात सोय करण्यात आली आहे। एकाच वेळी मोठ्या संख्येने अर्ज येत असल्याने अर्ज करणाऱ्या तरुण तरुणींना दलालांनी अडचणीत आणलंय। औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयात आम्ही स्टिंग ऑपरेशन केल्यानंतर हा सगळा संतापजनक प्रकार उघड आलाय। जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सेतू केंद्राच्या परिसरात कुणीही ग्रामीण भागातील व्यक्ती विद्यार्थी आत प्रवेश करताच मराठा जात प्रमाणपत्र लगेच मिळवून देतो असं म्हणत गराडा घातला जातोय। आम्ही औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर अनेक दलालांनी घोळक्याने येत 1000 रुपयात तातडीने प्रमाणपत्र काढून देतो असं सांगितलं। कोण कोणते ताडी पाटील? हो ना। हाँ सर्टिफिकेट मराठा सर्टिफिकेट आणले का टीसी वगैरे आणणार आहे ते आज अर्जंट पाहिजे होतं, होईल का? आजच्याच हो ना। स्वतः साहेबाला भेटावं लागेल तुम्हाला? मला ओळखीचं नाही तो आमचा असेल तर आम्ही दाखवू ना। हां शेवटी कसं आहे, शेवटी तुमचं वेगळं वजन असतं। पण आजच्या एक दोन दिवस तरी ठीक होते बाबा, तुम्ही आजच्याच म्हणता तर तुम्हाला थोडीशी धावपळ करावं लागेल। आम्ही येऊ सोबत तुम्हाला दाखवू। किती रुपये खर्च लागतो? होऊन जातं 500 रुपये। 500 सगळं तुम्हाला झाल्यावर द्या ना, तुम्हाला काय द्यायचं तरी पण छोटे हो का उद्या असं नाही की बाबा तुम्ही केल्यावर सगळं असं नाही। यांनी सांगितलं तसं ते त्यांनी सांगितलं हो का मला मिळालं पाहिजे। आम्ही गरीब माणसं, आम्हाला काय माणूस देतो ना त्याला समज फाईल घेऊन जातो सह्या घ्यायला, त्याला भेटून जातो तुम्हाला। आमचं एक गोष्ट असते की हे एक आहे इथं सगळे तुम्ही बसलेत बरेच दलाल येतील बरोबर, त्यातला कोण विश्वास जरा आम्ही पण हे करतो ना, आम्हाला काय आमचं काम पाहिजे बरोबर आहे काय हो? ज्याचं वजन जास्त आहे त्याच दलालाला पकडणार ना, कोण नाही कसं पकडायचं? साधी गोष्ट आहे। 500 रुपये जास्त गेले तर हरकत नाही। मी काय म्हणतो ती फाईल दाखल केली का, जो माणूस फाईल घेऊन जातो डायरेक्ट साहेबाच्या टेबलावर त्याला भेटून जातो तुम्हाला डायरेक्ट। मग आता त्याला किती रुपये द्यायचे? 500 रुपये द्या। 500 त्याला 1000 रुपये सगळं फायनल तुमचं हे लोकांनी त्यांचं आणि तुमचं सगळं आलं त्याच्यात। 1000 रुपये तुम्ही करता? काय टेन्शन घ्या मग तेच अर्जंट घ्या सर, तुमचं काम होत असेल तर। नाही आज अर्जंट आहे हो, भरायचं आहे कारण एमपीसीचं 31 तारखेला संपणार आहे ना। गेल्या 4 दिवसांपासून मराठा जात प्रमाणासाठी विद्यार्थी ग्रामीण भागातील लोक येत असल्याने मोठ्या प्रमाणात दलाल सक्रिय झालेत। हे दलाल चक्क जिल्हाधिकारी कार्यालयाच्या कंपाऊंडच्या आत बसलेले असतात। मराठा जात प्रमाणपत्रासाठी केवळ 105 रुपये लागतात, मात्र इथे 500 ते 1000 रुपये देऊन दलाल काम करतात असं सांगितलं जात आहे। औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयात दलाल कसे वाढले त्याचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। मोठ्या संघर्षानंतर महाराष्ट्रातील मराठा समाजाच्या पदरात आरक्षण पडलं। आरक्षण पडल्यानंतर मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थिनी जात प्रमाणपत्रासाठी आता अर्ज करू लागलेले आहेत आणि अर्ज करताना पुन्हा एका नव्या संघर्षासाठी या विद्यार्थ्यांना आणि विद्यार्थ्यांना तोंड देण्याची वेळ आलेली आहे। कारण महाराष्ट्रातील जिल्हाधिकारी कार्यालय त्याचबरोबर तहसील ऑफिसच्या ठिकाणी जी सेतू सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी मराठा जात प्रमाणपत्र वाटपाची किंवा ते प्रमाणपत्र देण्यासाठीची सुविधा तयार करण्यात आलेली आहे। मात्र त्या ठिकाणी दलालांचा विळखा पडलेला आहे आणि त्या दलालांनी आता हळूहळू मराठा समाजातील विद्यार्थी विद्यार्थींना आणि जे प्रमाणपत्र काढण्यासाठी येत आहेत त्यांना त्रास देणं सुरू केलेलं आहे। हे उघडपणे सुरू असताना मात्र जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने किंवा
SDM कार्यालयाच्या वतीनं कुठलीही कारवाई होताना दिसत नाही। धक्कादायक म्हणजे मी सध्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आहे। तिथे सेतू सुविधा केंद्र आहे आणि त्याच सेतू सुविधा केंद्राच्या वर उपजिल्हाधिकारी, जिल्हाधिकारी आणि सगळेच अधिकारी बसतात आणि त्यांच्याच खाली इथे केवळ 105 रुपये जात प्रमाणपत्रासाठी लागत असताना 1000 ते 1500 रुपये उकळल्याचं आता दलालांकडून कळतं आहे। जय महाराष्ट्राने या संदर्भात स्टिंग केलेला आहे आणि त्या स्टिंगमध्ये महाराष्ट्रामध्ये मराठा समाजाला प्रमाणपत्र मिळवण्यासाठी किती कसरती कराव्या लागतायत, किती रुपये खर्च करावा लागतोय आणि दलाल कसे त्यांना त्रास देत आहेत हे आम्ही तुमच्या समोर मांडलेलं आहे। जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद। मात्र आम्ही चौकशी केली असता अशा प्रकारे दलाल इथे कार्यरत नाहीत असा दावा सेतू सुविधा केंद्राच्या प्रमुखांनी केला आहे। माझ्या कॅम्पसच्या बाहेर एखाद्या व्यक्तीला ते परस्पर तिथल्या तिथं गाठतात आणि त्यांना नवीन जो व्यक्ती इथे येतो त्यांना इथली प्रोसेस माहीत नसल्यामुळे हे कलेक्टर ऑफिसच्याच आवारामध्ये आहेत, इथे समोर बसले असतात, याच्यावर कारवाई का केली जात नाही, याची जबाबदारी कोणावर काय केली जावी? याच्यावरती कारवाईसाठी आम्ही वेळोवेळी संबंधित पोलीस स्टेशनला पत्र दिलेले आहेत। तेही येतात आणि त्यांच्यावरती आले की एक छोटी मोठी कारवाई करतात आणि लोक लगेचच येतात। आपण बघतोय की असा दावा ते जरी करत असले तरी मात्र काय नेमकी परिस्थिती आहे याबद्दल आम्ही या ठिकाणी असलेल्या महिलांशी चर्चा केली आणि त्यांनी दलाल कशा प्रकारे फसवत आहेत याबाबत आपला संताप व्यक्त केलाय। बघूया त्या महिला काय म्हणाल्या आहेत। इतका फॉर्म भरून दिला साहेब राशन कार्डाचा, आता ते माणूस मला 200 रुपये मागायला लागले। मी मजुरी काम भरणार नाही, कामाला नाही गेले, आज कुठून पैसे द्यायचे मी? पण कुठून एवढे पैसे द्यायचा हा सवाल आता या विचारतायत, कारण दलालांचा गोरखधंदा या सगळ्या ठिकाणी सुरू झालेला आहे। जे काम 100 रुपयात होतं त्यासाठी 1000 रुपये चक्क या दलालांकडून मागितले जात आहेत आणि हा धक्कादायक प्रकार आम्ही निवासी जिल्हाधिकारी संजीव जाधव यांना दाखवला। त्यानंतर त्यांनी दलालांवर आम्ही फौजदारी गुन्हे दाखल करू असं जय महाराष्ट्राला सांगितलंय। जातीचे दाखले दिले जातात ते आपल्या जिल्ह्यामध्ये ऑनलाईन पद्धतीने दिले जातात। त्यामुळे सर्व नागरिकांना मी विनंती करतो की कोणत्याही दलालाच्या याला न बळी पडता आपण आपलं जे सर्टिफिकेटसाठी ऑनलाईन पद्धतीनं अप्लाय करावं। त्याचबरोबर जर अशा कोणी आढळत असतील तर आम्ही लेखी स्वरूपामध्ये जे आमचे उपविभागीय अधिकारी आहेत त्यांना सूचना देत आहोत, आजच सूचना देतो की कोणत्याही प्रकारचे असे दलाल आढळल्यास त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत। आणि मोठ्या संघर्षानंतर मराठा समाजाला आरक्षण मिळाल्यानंतर आता जात प्रमाणपत्र मिळवण्यासाठीही मराठ्यांना धडपड करावी लागत असल्याचं समोर येत आहे। मराठा समाजाच्या जात प्रमाणपत्राच्या आड दलाल येत असल्यानं हा संताप व्यक्त केला जातोय। दलाल आणि दलालाला जोडलेल्या सरकारी साखळीचा बंदोबस्त करण्याचा इशाराच आता मराठी क्रांती मोर्चाने दिलाय। त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे यांनी। आपल्या सोबत मराठा क्रांती मोर्चाचे मुख्य समन्वयक हे तिघे जण आहेत। जय महाराष्ट्राने स्टिंग ऑपरेशन करून विद्यार्थ्यांना केवळ 105 रुपयामध्ये सर्टिफिकेट मिळायचं असतं, पण त्या ठिकाणी 1500-2000 रुपये मोजावे लागतात। काय तुमच्या याच्यावर म्हणणं आहे, तुमची प्रतिक्रिया काय? सर्वप्रथम तर मी जय महाराष्ट्राचे आभारच मानेल, परंतु या ठिकाणी ही सगळी गोष्ट एवढा मोठा संघर्ष मराठा समाजाने महाराष्ट्र राज्यामध्ये केला, एवढा संघर्षाची कड असणारा हा समाज आज त्याला कुठेतरी सर्टिफिकेट इश्यू होतं, म्हणजे आरक्षण मिळाले आणि त्या आरक्षणाचं सर्टिफिकेट आज इश्यू होत आहे। परंतु त्यामध्ये जर एवढा मोठे दलाल जर त्या ठिकाणी सक्रिय झाले असतील आणि एवढा मोठा पैशाचा व्यवहार जर त्या ठिकाणी चालत असेल तर निश्चितच हा निषेधार्ह प्रकार आहे। आणि तुमच्या माध्यमातून जर प्रशासनापर्यंत हा विषय जाऊनही जर त्या ठिकाणचे संबंधित अधिकारी कलेक्टर असतील, त्या ठिकाणचे तहसीलदार असतील, हे जर कारवाई करणार नसतील तर निश्चितच आता यापुढे वेगळा संघर्ष आम्हाला करावा लागणार आहे। तुमच्या ह्या स्टिंग ऑपरेशनमुळे आम्हाला खूप काही गोष्टी लक्षात आलेल्या आहे। अनेक मुलांनी, विद्यार्थ्यांनी आमच्याकडे कंप्लेंट सुद्धा या बाबतीमध्ये केलेल्या आहे, आम्हाला फोन करून सांगितलेलं आहे की असं असं घडतंय। त्यामुळे निश्चितच आम्ही विभागीय आयुक्त तसेच आम्ही वेळप्रसंगी राज्यपालांची सुद्धा भेट घेतल्याशिवाय यामध्ये राहणार नाही। मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं व तसेच मराठा क्रांती ठोक मोर्चाच्या वतीनं प्रत्येक जिल्ह्यामध्ये, प्रत्येक तालुक्यामध्ये लवकरच आम्ही आमच्या वतीने सगळी यंत्रणा लावून कशा पद्धतीने मराठा समाजाला हे सर्टिफिकेट लवकरात लवकर देण्यात येईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करू।
केवळ 105 रुपये त्या प्रमाणपत्राची फीस, जात प्रमाणपत्र फीस असताना तिथे 1,500-2,000 हजार रुपये जर उकळले जात असेल, हा सरकारचा म्हणजे कमीपणा, म्हणजे सरकारचा वचक नाही या प्रशासनावर. आणि याच याच्यात नाही, अनेक प्रशासकीय गोष्टीमध्ये हे सरकार अपेस ठरलेलं आहे. त्याच्यामुळं आमची एक विनंती आहे की या सेतू सुविधा केंद्र जिथे जिथे आहेत राज्यामधील आहे, आमच्या समन्वयकाला एक विनंती करतो आपल्या माध्यमातून की आपण या सेतू सुविधा केंद्रावर तिथं तात्काळ जा, आपल्या मुलाला कुठं अडचण येत असेल तिथं अडचणी सोडवा. जर्नलिस्ट महेश वाघसह माधव सावरगावे, जय महाराष्ट्र, औरंगाबाद. कसा दलालांचा विळखा पडलेला आहे ते आपण बघतो. आपल्यावर मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक शांताराम कुंजीर, त्याचबरोबर औरंगाबादचे प्रतिनिधी ज्यांनी हे सगळं आपल्याला दाखवलं ते माधव सावरगावे सुद्धा आपल्या बरोबर आहेत. काय नेमकी तिथली परिस्थिती आपण बघितलं. सुरुवातीला अर्थातच शांताराम कुंजीर यांच्याकडे जाते. शांतारामजी, काय नेमकं सांगाल? एकीकडे आरक्षण मिळवण्यासाठी एवढी धडपड मराठ्यांना करावी लागली आणि जेव्हा जात प्रमाणपत्र काढण्याची वेळ आली तेव्हा चक्का दलालांचा विळखा पडलेला आहे. काय नेमकं सांगाल? शांताराम कुंजीर, मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक आपल्या बरोबर आहेत, त्यांच्याकडे आपण एकदा जाऊया, पुन्हा एकदा जाऊया. शांतारामजी, काय नेमकं सांगाल? एकीकडे आपण बघतोय की जात मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एवढी धडपड मराठ्यांना करावी लागते, एवढा लढा द्यावा लागला, आणि जेव्हा मराठ्यांना आरक्षण मिळालं नोकरीमध्ये किंवा आपण बघतो शैक्षणिक क्षेत्रामध्ये, आणि जेव्हा यासाठी जे जात प्रमाणपत्र काढावं लागतं तेव्हा कशा त्रासाला सामोरं जावं लागतं किंवा दलालांचा विळखा पडलाय हे समोर आलेलं आहे. निश्चितपणे मॅडम की मराठा समाजाला एवढ्या वर्षाच्या लढ्यानंतर, 36 वर्षाच्या लढ्यानंतर मराठा आरक्षण मिळालेलं आहे. परंतु हे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी जे काही कागदपत्र लागतात त्याच्यामध्ये 67 पूर्वीचा जातीचा दाखला असेल किंवा वंशावळ तयार करण्याचं काम असेल किंवा वेगवेगळे जे काही कागदपत्र सांगितलेले आहेत, त्यामध्ये काही लोकांना जर त्यातले काही कागदपत्र उपलब्ध झाले नाही तर अशा लोकांना मात्र दलाल लोक पकडतात. कारण ते सेतू केंद्राच्या आजूबाजूला फिरत असतात आणि मग ज्या लोकांना काही कागदपत्रांच्या अडचणी असेल अशा लोकांना पकडून मग ते 500 रुपये द्या, 700 रुपये द्या, 800 रुपये द्या, 1000 द्या, 2-2 हजार, 3-3 हजार पर्यंत त्यांची मजल गेलेली आहे. आणि अशा पद्धतीने ही दलालांची लूटमार सेतू केंद्राच्या परिसरामध्ये वावर करत असताना आढळून येते. आता खऱ्या अर्थाने जिल्हाधिकारी असतील किंवा त्यांनी त्यांच्या उपजिल्हाधिकाऱ्यांना नेमून ह्या दलालांचा बंदोबस्त करायला पाहिजे आणि सर्वसामान्य मराठा तरुणांना असेल, समाज बांधवांना असेल, जे जात प्रमाणपत्र पाहिजे ते जरा प्रक्रिया सुटसुटीत केली पाहिजे, असं मराठा क्रांती मोर्चाचं मत आहे. निश्चित माधव सावरगावे आपल्या बरोबर आहेत. माधव, आपण बघितलं त्यासाठी आम्ही जिल्हाधिकाऱ्यांना भेटणार आहोत. हा, निश्चितच जिल्हाधिकाऱ्यांना कारण वरच्या पातळीवर काहीतरी कार्यवाही होणं गरजेचं आहे. कारण माधव सावरगावे आमचे प्रतिनिधी त्या ठिकाणी होते, त्यांनी सगळी वस्तुस्थिती आपल्याला दाखवलेली आहे. अगदी तिकडचे जे अधिकारी आहेत ते सुद्धा मानायला तयार नाही आहेत की अशा प्रकारची कोणत्याही प्रकारची दलाली सुरू आहे. माधव, काय नेमका तुमचा अनुभव होता? मनुश्री, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालय आणि तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये सेतू सुविधा केंद्र आहे. त्या सेतू सुविधा केंद्रामध्ये मराठा समाजातील विद्यार्थी आणि काही लोक मोठ्या संख्येनं मराठा जात प्रमाणपत्र जे SC BC साठी देण्यात येणार आहे ते काढण्यासाठी मोठी गर्दी करत आहेत आणि त्याचाच फायदा हे सगळे दलाल घेताना दिसत आहेत. सगळ्यात धक्कादायक म्हणजे मी ज्यावेळेस ही सगळे स्टिंग ऑपरेशन केलं, पाहणी केली, त्यावेळेस या सगळ्या प्रक्रियेमध्ये त्या सेतू सुविधा केंद्रातले चालक आणि तिथले ऑपरेटर आणि सोबतच काही अधिकारी कर्मचारी सुद्धा सहभागी असल्याचं स्पष्टपणे जाणवून आलेलं आहे. जरी प्रत्यक्ष रित्या समोर कॅमेऱ्याच्या समोर उपजिल्हाधिकारी असतील किंवा त्या सेतू सुविधा केंद्राचे चालक असतील हे नाही जरी म्हणले तरी त्याच परिसरामध्ये औरंगाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयाच्या या सगळ्या कंपाऊंड मध्ये हे सगळे दलाल फिरत असतात आणि हे दलाल गेल्या अनेक वर्षांपासून आहेत आणि हे सगळ्या दलालांची एक साखळी सेतू सुविधा केंद्रामध्ये तयार झालेली आहे आणि त्याच साखळीचा वापर करून दलाल सध्या मराठा समाजाला मोठ्या प्रमाणामध्ये आर्थिकदृष्ट्या अडचणीत आणतायत असं दिसतंय. आणि विशेष म्हणजे ग्रामीण भागातील लोक आता सध्या मराठवाड्यामधली फार भीषण स्थिती आहे, दुष्काळ असल्याचं आपण आज सकाळपासून बातम्या पाहतो आहे, आम्ही सांगतो आहे. अशा स्थितीमध्ये 500,000 रुपये सुद्धा जमा करणं शेतकऱ्यांच्या मुलाला अवघड झालेलं आहे आणि आता राज्य सरकारकडून मोठी भरती होणार म्हणून आणि त्याचबरोबर 31 डिसेंबर 2018 पर्यंत जी राज्यसेवा पूर्व परीक्षेची जी अंतिम तारीख आहे फॉर्म भरण्याची ती सुद्धा जवळ आलेली आहे. या सगळ्या दृष्टीनं लवकरात लवकर प्रमाणपत्र मिळावं अशी अपेक्षा होती, मात्र ही प्रक्रिया पूर्णतः किचकट झालेली आहे.
ही दलालांची साखळी तर मी पाहिलेली आहे. दुसरीकडे अधिकारी असं सांगतायत की ऑनलाईन सुद्धा सगळ्यांना ही प्रक्रिया पूर्ण करता येणार नाही. पण धक्कादायक म्हणजे ऑनलाईनची प्रक्रिया सुद्धा मी पाहिलेली आहे. त्या संदर्भातली बातमी आपण थोड्याच वेळात दाखवूयात की ऑनलाईन प्रक्रिया सुद्धा इतकी किचकट झालेली आहे. त्या ठिकाणी एकेका वेळेस विद्यार्थ्यांना 10 वेळेस तरी लॉग इन करावं लागतं. त्यावेळेस वारंवार पासवर्ड मागत असतं आणि मग ती प्रक्रिया पूर्ण करत असताना खूप मोठी अडचणी येत आहेत. अक्षरशः ऑनलाईन तसंही गावकुसावर करणं कठीण आहे. अनेक ठिकाणी आपण बघतो भारनियमन असतं, त्यामुळे ऑनलाईन होणं सुद्धा कठीण होतं. त्यामुळे ऑफिसमध्ये जाऊन थेट कार्यालयात जाऊन अशा प्रकारे काढावे लागतं प्रमाणपत्र आणि तिथे हा दलालांचा विळखा दिसतो. शांताराम कुंजीर, ज्या पद्धतीने आमचे प्रतिनिधी आम्हाला सांगतायत की जी काय वस्तुस्थिती आहे त्याप्रमाणे एकवेगळे अधिकारी आणि हे जे दलाल यांच्यामध्ये संगनमत कुठेतरी सुरू असल्याचं दिसतंय. आणि हे जे गरीब जे मराठा जातीतले आहेत, आपण बघतो जे मराठा बांधव आहेत, त्यांना मात्र त्रासाला सामोरं जावं लागतंय. निश्चितपणे हे अतिशय चुकीची बाब आहे. कारण सरकारी कार्यालय आजकाल कुठेही जा त्या ठिकाणी दलालांचा सुळसुळाट आहे. तसंच या सुद्धा संधीचा दलाल फायदा घेतात. तर माननीय जिल्हाधिकारी प्रत्येक जिल्ह्याची यांनी याच्यावरती खास नजर ठेवून एक उपजिल्हाधिकारी याच्यावरती नेमून ही प्रक्रिया सुटसुटीत करावी आणि तरुणांना विद्यार्थ्यांना ताबडतोब हे जात प्रमाणपत्र काढून द्यावं. ती जबाबदारी ती त्यांची आहे. सरकारने सुद्धा विशेष लक्ष देऊन सर्व जिल्हाधिकाऱ्यांना खऱ्या अर्थाने त्यांनी आता नोटीस बजवायला पाहिजे की ताबडतोब हे दाखले निघाले पाहिजेत. कारण राज्यसेवेची पूर्व परीक्षा असेल किंवा आता मेगा भरती असेल, या सर्वांसाठी आता विद्यार्थ्यांना खास करून त्या जात प्रमाणपत्राची अतिशय गरज आहे आणि ती मिळण्याची वेळ आलेली असताना असं दलालांच्या माध्यमात जर अडवणूक होत असेल तर हे निषेधार्ह गोष्ट आहे. आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे सर्व समन्वयक असतील कार्यकर्ते त्यांना सुद्धा आता सांगून ठेवलेलं आहे की आपण पण याच्यावरती लक्ष ठेवून ही दलाली कशी नष्ट होईल आणि लोकांना हे जात प्रमाणपत्र कसे ताबडतोब मिळेल यासाठी प्रयत्न करण्याचं आम्ही सर्वांना आव्हान केलेलं आहे. आणि निश्चितपणे त्या पद्धतीने ती कार्यवाही झाली पाहिजे असं आमचं मत आहे. निश्चित आहे, कार्यवाही तर झालीच पाहिजे. कारण अतिशय फक्त 100 रुपयासाठी 500 ते 1000 रुपये या ठिकाणी मोजावे लागतात. मराठवाड्याची आपण परिस्थिती बघितली, एकीकडे दुष्काळ आहे, कर्जबाजारी शेतकरी झालेला आहे, पैसे जमवणं सुद्धा त्याच्यासाठी खूप कठीण होऊन बसतं. 100 रुपयाची नोट आणि त्यासाठी अशा दलालांचा हा विळखा पडलेला आहे. त्यामुळे अडचणीतच अधिकच मराठा समाज या सगळ्यामुळे आलेला आहेत. कारण आता परीक्षा येऊ घातलेल्या आहेत, अनेक आपण बघतो शासकीय नोकऱ्या येऊ घातलेल्या आहेत. त्यामुळे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी खरं तर रांगाच्या रांगा लागल्या आहेत. पण आपण बघतो हा सर्वसामान्य माणूस मात्र पैसे आणणार कुठून हा प्रश्न निर्माण झालेला आहे. या सगळ्याबद्दल चर्चा आपण अशी सुरू ठेवणार आहोत. पण घेऊया एक छोटासा ब्रेक. आपण बघतो काय नेमकी परिस्थिती आणि फक्त औरंगाबाद मध्येच नाही तर बीड मध्ये सुद्धा तहसील कार्यालयात असाच दलालांनी विळखा घातलेला आहे. म्हणजे आपण बघतो ठिकठिकाणी हेच दृश्य आपल्याला बघायला मिळत आहे. माधव, आपण बघतो अगदी राज्यभरात हीच परिस्थिती बघायला मिळते. औरंगाबादचं तुम्ही उदाहरण सांगितलेलं आहे. माधव, काय नेमकं सांगाल, काय उपाययोजना केल्या पाहिजे, तक्रार कुठे करता येते काय सगळ्या संदर्भात? आता मनुश्री, केवळ आपण औरंगाबादच नाही तर मराठवाड्यातल्या 8 जिल्ह्यातली ही स्थिती आहे. सोबतच पश्चिम महाराष्ट्रामध्ये पुणे असेल, सोलापूर असेल, सांगली असेल, त्याचबरोबर नाशिक असेल, जळगाव, धुळे असेल, या ठिकाणी संख्या मोठ्या प्रमाणात आहे जी मराठा समाजातले लोक प्रमाणपत्र काढण्यासाठी या सेतू सुविधा केंद्रामध्ये येत आहेत. आता हे करत असताना ही साखळी तयार झालेली आहे. ही साखळी नवीन नाही तर दलालाची साखळी ही जुनी आहे. मात्र या सगळ्या दलालांवर या काळात तरी अंकुश लावणं हे जिल्हा प्रशासनाचं महत्वाचं काम आहे, पण ते केलं जात नाही. काल ज्यावेळेस मी जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये गेलो होतो, सोबतच आता बीडचा उल्लेख केला तू की बीड मध्ये असेल किंवा नांदेडमध्ये असेल, उस्मानाबादच्या जिल्हाधिकारी कार्यालयातल्या प्रमुख अधिकाऱ्यांशी संपर्क साधला. त्यावेळेस त्यांनी सुद्धा तातडीनं कारवाई करणं गरजेचं होतं, पण तसं केलं जात नाही. केवळ असं सांगतात की आम्ही त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करू, त्यांच्यावर तातडीनं कारवाई करू, पण प्रत्यक्षात होत नाही. आणि ते झालं नसल्यामुळं इथं मोठी अडचण होत आहे. नक्की शांतारामजी, हाच मुळात प्रश्न आहे की तक्रार सुद्धा आम्ही सुद्धा तक्रार दाखल केलेली आहे. आमचे प्रतिनिधी थेट जाऊन अधिकाऱ्यांशी बोललेले आहेत, पण कारवाई करू म्हणतात पण कुठची कारवाई होतच नाहीये. कारण जे चित्र दिसतंय ते खरंच भयावह आहे. हा प्रशासनाचा गलथानपणा आहे. त्यासाठी खऱ्या अर्थानं आता कलेक्टरांना जबाबदार धरलं पाहिजे. प्रत्येक जिल्ह्यातले जे कलेक्टर आहेत त्यांना खऱ्या अर्थानं आता जबाबदार धरून
ही कारवाई करण्यास भाग पाडलं पाहिजे। त्यासाठी आम्ही मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक त्यांना सांगितले, प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयावरती जाऊन आपल्या त्या जिल्ह्यातले समन्वयकांनी जिल्हाधिकाऱ्यांना जाब विचारा आणि ही दलालाची साखळी बंद करण्यासाठी भाग पाडा, अशा पद्धतीने आम्ही सर्वांना सूचना केलेल्या आहेत। आमचे संघटनेचे क्रांती मोर्चाचे सर्व लोक त्या ठिकाणी जाऊन त्यांना तर जाब विचारणार आहेत आणि ही प्रक्रिया सुटसुटीत करून ताबडतोब या लोकांना मिळालं पाहिजे। दलालांची मध्यस्थी थांबली पाहिजे, त्यासाठी दलालांवरती सुद्धा कारवाई करायला सांगितलेलं आहे। त्या पद्धतीने आमचे सर्व लोक काम करतायत आणि हे सगळ्या मराठा समाजातील अनेक ज्या काही संघटना आहेत त्यांनी सुद्धा यामध्ये भाग घेऊन खऱ्या अर्थाने ही दलाली संपवण्यासाठी आपण सर्वांनी सामूहिक प्रयत्न केले पाहिजे, तरच हे शक्य आहे। पण शांतारामजी, असं नाही वाटत एकीकडे आपण बघतोय की मराठा आरक्षण मिळवण्यासाठी एवढा लढा देण्यात आला, की इतकी प्रयत्न करण्यात आले, इतका दबाव टाकण्यात आला, शेवटी प्रशासन तयार झालं, पण जेव्हा आता अशा प्रकारे आरक्षण मिळाल्यानंतर जी वस्तुस्थिती समोर आहे ती भयावह आहे, म्हणजे लढा अजूनही संपलेला नाहीये? नाही, निश्चितपणे लढा संपलेला नाहीये। हे फक्त मराठा आरक्षणापुरतं जरी हे काही झालं असेल, याच्यामध्ये आता जात पडताळणी प्रमाणपत्र मिळण्यापासून ज्या अडचणी आहेत, इतर सुद्धा मागण्या त्यांनी मान्य केल्या, त्या सुद्धा प्रत्यक्षात कार्यवाही त्याची होत नाहीये। त्यामुळे सरकारवरती आम्ही मागे पण सांगितलं होतं सरकारला की आपण फक्त एक विषय संपून चालणार नाही, आमच्या इतर सुद्धा विषय आहेत त्या सुद्धा मागण्या मान्य झाल्या पाहिजेत आणि त्या सुद्धा त्याची कार्यवाही त्याची अंमलबजावणी कडक पद्धतीने झाली पाहिजे, ती होत नाहीये। त्यामुळे पुन्हा एकदा आम्हाला मराठा क्रांती मोर्चाला या सरकारच्या विरोधात, या शासनाच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी पुन्हा एकदा रस्त्यावर यावं लागेल असं आम्हाला वाटतंय। कारण आता सध्या आम्ही सर्व लोक प्रयत्न करतोयच, परंतु खऱ्या अर्थानं समाजाला न्याय देण्यासाठी जे काही मान्य केलेल्या मागण्या विद्यार्थ्यांना मिळवून देण्यासाठी पुन्हा एकदा आम्हाला रस्त्यावर उतरावं लागणार आहे आणि निश्चितपणे आम्ही प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना यासाठी जाब विचारणार आहोत आणि ही प्रक्रिया सुटसुटीत करून ताबडतोब तरुणांना कसे दाखले मिळतील आणि दलाली कशी बंद होईल यासाठी आम्ही त्याच्यावरती लक्ष ठेवून आहोत आणि जोपर्यंत हे लोकांना न्याय मिळत नाही तोपर्यंत आमचा हा लढा संपला असं आम्ही मानत नाही। निश्चितच लोकांना न्याय मिळणं गरजेचं आहे। माधव, आपण बघतोय की ज्या पद्धतीनं हे दलाली इथे पसरलेली आहेत, अगदी गोरगरीब लोकांकडून पैसे अक्षरशः उकळण्याचं हे काम सुरू आहे। कारण ज्या पद्धतीने तुम्ही सांगताय त्या पद्धतीने कुठेतरी अधिकारी आणि दलालांचं संगनमत सुद्धा असल्याचं आपल्याला दिसून येते। कारवाईचं आश्वासन मिळते पण कारवाई होताना दिसत नाहीये। पण याबरोबरच अगदी जात प्रमाणपत्र आपलं, कारण आतापर्यंत जात प्रमाणपत्र खास करून मराठे जे आहे काढण्यासाठी कधी गेले नव्हते, आता हे जात प्रमाणपत्र काढताना इतरही अनेक अडचणींचा सामना त्यांना सामोरे जावं लागतंय, काय नेमकं सांगाल? बरोबर मनोश्री, ही प्रक्रिया अत्यंत किचकट असल्याचं मराठा समाजातल्या व्यक्तींचं म्हणणं आहे। कारण एखादा सर्टिफिकेट काढण्यासाठी आता मराठा जातीचा व्यक्ती आहे असं स्पष्ट होण्यासाठी त्याला जवळपास 5 TC सर्टिफिकेट, म्हणजे त्याच्या चुलत भावाची, त्याच्या मामाची, त्याच्या आणखी चुलत भावाची, अशी वेगवेगळ्या 4-5 TC लागणार आहेत। त्याचबरोबर तहसील ऑफिस मधून वंशावळी काढण्याची वेळ त्याच्यावर आलेली आहे। विशेष म्हणजे तो 1965 पूर्वी पासून म्हणजे महाराष्ट्रात आहे का, तो महाराष्ट्रातला मराठा आहे का हे स्पष्ट करून देण्यासाठी त्याला तहसील ऑफिस मधून कागदपत्रे काढावी लागतात। ही सगळी प्रक्रिया आहे। आता ही सगळी प्रक्रिया पूर्ण करत असताना त्याला खूप मोठ्या अडचणी येत आहेत आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उदाहरणार्थ असं आहे की माझं आडनाव सावरगावे आहे, मात्र हे आडनाव सावरगावे साधारणतः 15 वर्षांपासून मला लागलेलं आहे। पूर्वी माझं आडनाव बिरादार होतं, मात्र आता मला टीसी जर काढायची असेल तर मला फक्त एक माझी आणि माझ्या भावाची सावरगावे नावाची टीसी मिळते, मग मी टीसी 2 कुठून आणायच्या असा प्रश्न पडलेला आहे। त्यामुळे बिरादार नावाची टीसी मला माझ्या मराठा कार्डसाठी किंवा जाती प्रमाणपत्रासाठी लागेल का, असा एक भाबडा प्रश्न मराठा समाजातल्या विद्यार्थ्यांना पडलेला आहे। त्यामुळे ह्या सगळ्या किचकट प्रक्रिया दूर कराव्यात आणि विद्यार्थी हा शिक्षणापासून ते आतापर्यंत ज्या जात प्रमाणपत्रावर किंवा त्याच्या टीसीवर ती जात नमूद केलेली आहे त्याच्या आधारावर, त्याचबरोबर त्याचं रहिवासी प्रमाणपत्र असेल किंवा यापूर्वी काढलेलं राष्ट्रीयत्व प्रमाणपत्र असेल याचा आधार घ्यावा असं त्यांचं म्हणणं आहे। ही सगळी प्रक्रिया पूर्ण करताना अडचणी तर येत आहेत, मात्र पैशाचा मोठा भुर्दंड होतोय आणि जो मराठा आहे ज्यांनी संघर्ष केला त्यालाच मराठा आहे आणि मी त्या जातीचा असणार आहे आणि त्यासाठी सर्टिफिकेट काढावं लागतं, हा एक मोठा संघर्ष। बरोबर आहे। आणि हाच प्रश्न शांताराम कुंजीर यांना, शांतारामजी काय नेमकं सांगा, ही प्रक्रिया अतिशय किचकट होत चाललेली आहे का? ज्या पद्धतीने प्रमाणपत्र गोळा करावं लागतं, कारण यापूर्वी असं कधी झालं नव्हतं आणि प्रमाणपत्र गोळा करण्यामध्येच कुठेतरी दमछाक होते आणि या किचकट प्रक्रियेमुळे जे आरक्षणाचा लाभ आता जो लागू झालेला आहे तो मिळण्यापासून सुद्धा विद्यार्थी उद्या वंचित राहू शकतो, यासाठी काय प्रयत्न होणार आहेत मग?
नाही, निश्चितपणे ही प्रक्रिया अतिशय किचकट आहे. वंशावळ तयार करणे, त्या वंशावळीमधील प्रत्येकाचा मराठा असल्याचा जात पुरावा आणणं ही बाब अतिशय किचकट झाली. ती आपापल्या गावी जाऊन आणायचं आहे. त्यामुळं याला विद्यार्थ्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावं लागतंय. त्या तहसील कार्यालय असेल किंवा ग्रामपंचायत असेल त्या ठिकाणी सुद्धा विद्यार्थ्यांना अडवलं जातंय. त्यामुळं ज्याच्या TC वरती मराठा आहे अशा विद्यार्थ्यांना सरसकट त्यांनी प्रमाणपत्र द्यायला काय हरकत नाही, ती द्यावी असं आमची मागणी आहे. आता हे महाराष्ट्रामध्ये जास्तीत जास्त मराठवाड्यामध्ये अतिशय प्रॉब्लेम आहे, पश्चिम महाराष्ट्र सुद्धा आहे. त्यामुळे आता आम्ही लवकरच ही यासाठी सुद्धा मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन ही प्रक्रिया सुटसुटीत करावी, अशा पद्धतीचे आदेश पुन्हा काढावेत, तसा GR काढावा, यासाठी आम्हाला प्रयत्न करावा लागणार आहे. आम्ही त्यासाठी लवकरच आमच्या समन्वयकांची बैठक घेऊन आम्ही त्यासाठी प्रयत्न करणार आहोत की जेणेकरून विद्यार्थ्यांना कमीत कमी अडथळ्यांना पार करून हे प्रमाणपत्र मिळेल आणि त्याला या सरकारी नोकऱ्या असेल किंवा शिक्षणामध्ये असेल आरक्षण मिळण्यासाठी त्यांना फायदा होईल. यासाठी आम्ही लवकरच त्यासाठी बैठक घेऊन मुख्यमंत्री सुद्धा भेट घेणार आहोत. त्या संबंधित खात्याला त्यांनी GR काढावा, आदेश काढावा आणि ही प्रक्रिया सुटसुटीत करावी. ही अतिशय किचकट प्रक्रिया आहे असं आमचं मत आहे. आम्ही त्या दृष्टीने लवकरच प्रयत्न करू. धन्यवाद शांताराम कुंजीरजी आमच्याशी बोलल्याबद्दल. त्याचबरोबर आमचे प्रतिनिधी माधव सावरगावे आपल्याबरोबर होते, ज्यांनी ही वस्तुस्थिती आपल्याला दाखवून दिलेली आहे. स्टिंग ऑपरेशन करून कशा प्रकारे दलालांचा विळखा हे प्रमाणपत्र घेताना लागतो हे सगळं दाखवून दिलेलं आहे. धन्यवाद माधव या सगळ्या माहितीबद्दल. त्यामुळे जात प्रमाणपत्र काढण्यासाठी एकीकडे रांगा तर लागलेल्या दिसत आहेत, मात्र ज्या पद्धतीनं हे दलाल विळखा घातले त्यामुळे एक प्रकारचा गोरख धंदाच इथे सुरू असल्याचं सुद्धा समोर आलं आहे. यावर सुद्धा तातडीनं कारवाई व्हावी हीच मागणी आता मराठा समाजाकडनं सुद्धा होताना दिसते. या चर्चेमध्ये आता आपण इथेच थांबत आहोत. पाहत राहा जय महाराष्ट्र न्यूज.